डीएनए, पॅसेंजर डीएनए किंवा डोनार डीएनए कॅरी करणार. हा फक्त 10 बेस पेअर एवढ्या लांबीचं डीएनए कॅरी करू शकतो. म्हणजे छोटासा डोनार डीएनए फक्त कॅरी करायची कॅपॅसिटी याच्याकडं आहे. जर तुम्हाला थोडासा मोठा डीएनए कॅरी करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला 25 किलो बेस पेअर केबी, हे 10 केबी इकडं 25 केबी एवढा डीएनए मोठा, याच्यापेक्षा मोठा डीएनए 10 केबी एवढा डीएनए प्लाझ्मिड कॅरी करू शकतो. परंतु त्याच्यापेक्षा मोठा डीएनए कॅरी करायचा असेल, डोनार डीएनए 25 केबी पर्यंत, तर त्याच्यासाठी दुसरं व्हेइकल वापरायचं. त्याला म्हणायचं बॅक्टेरियोफेज, बॅक्टेरियल व्हायरस. बॅक्टेरियल व्हायरस त्यालाच आपण बॅक्टेरियोफेज म्हणतो. आणि हे बॅक्टेरियोफेज जे असतात हे बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतात. आपण बॅक्टेरियोफेज बद्दल नंतर चर्चा करू. जर आपल्याला इथं छोटा डीएनए कॅरी करायचा असेल तर 10 केबी एवढा डीएनए प्लाझ्मिड कॅरी करणार. आणि त्याच्यापेक्षा मोठा कॅरी करायचा असेल तर तो 25 केबीचा असेल तर बॅक्टेरियोफेजच्या मार्फत कॅरी करता येईल. प्लाझ्मिड अनेक प्रकारचे आहेत, परंतु लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली तयार केलेला जो प्लाझ्मिड आहे तो प्लाझ्मिड आज मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. एनसीईआरटी मध्ये पण याच प्लाझ्मिडचे डिटेल पॉइंट्स दिलेले आहेत. पीबीआर 322, पीबीआर 322. आता बाकीच्या प्लाझ्मिड मध्ये आणि पीबीआर 322, पी म्हणजे प्लाझ्मिड, बीआर बोलिव्हर आणि रोड्रिज सायंटिस्टनी तो डिस्कवर केला. 322 म्हणजे टेस्ट ट्यूब किंवा एक्सपेरिमेंटचा नंबर आहे. मोस्ट वाइडली यूज्ड आर्टिफिशियल प्लाझ्मिड इन जेनेटिक इंजिनिअरिंग इज पीबीआर 322. का हा वापरला जातो त्याचं कारण पण आहे. दुसरा एखादा प्लाझ्मिड असेल तर तो प्लाझ्मिड आणि या प्लाझ्मिड मध्ये फरक काय? बाकीच्या प्लाझ्मिड कडे एकाच रिस्ट्रिक्शन एन्झाईमला कट करण्याची एकच रिस्ट्रिक्शन साइट आहे आणि त्यामुळे पर्टिक्युलर एन्झाईम साठी पर्टिक्युलर रिस्ट्रिक्शन साइट असलेला प्लाझ्मिड प्रत्येक वापरावा लागेल. पण याचा विचार केला तर याच्याकडं 1 2 3 4 5 6 7 8 साइट आहेत. 8 वेगवेगळ्या एन्झाईमच्या 8 रिस्ट्रिक्शन साइट आहेत. यावरती 8 रिस्ट्रिक्शन साइट आहे. हा सर्वात मोठा
म्हणजे 8 वेगवेगळ्या एन्झाईमचा वापर एका प्लाझमिडवर करता येतो. प्रत्येकाला वेगवेगळे प्लाझमिड वापरायची गरज नाही. त्याचबरोबर इथं टेट्रासायक्लिन आणि एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहेत, मार्कर्स आहेत, इथं सिलेक्टेबल मार्कर्स आहेत. त्याचबरोबर इथं ओरिसाइट आहे, ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, आणि ROP नावाची एक साइट आहे, इट स्टिम्युलेट द रिप्लिकेशन, ROP. मग तुम्ही म्हणाल आता हे लक्षात कसं ठेवायचं? इथं फर्स्ट इकॉलॉजी क्लास है, बहुत सॉलिड पेपर था. म्हणजे कसं, फर्स्ट म्हणजे PST1 आणि PVU1 फर्स्ट. इकॉलॉजी इको R1, क्लास CLA1, हिंद 3 हैला है मना, हिंदी मना, हिंदी में था. बहुत अच्छा, बहुत म्हणजे बाम H1, बहुत सॉलिड साल H1, साल 1. 3 आणि 3 6 7 झाले. आणि PVU2 बहुत सॉलिड पेपर, बहुत सॉलिड पेपर. फर्स्ट इकोलॉजी क्लास हिंदी में था, बहुत सॉलिड पेपर था. हे 8 वेगवेगळे रिस्ट्रिक्शन एन्झाईम्सच्या साईट याच्यावरती आहेत. म्हणजे PST1 न इथं कट घेता येतो, PVU1 न इथं कट घेता येतो, इको R1 न इथं कट घेता येतो, CLA1 न इथं कट घेता येतो, हिंद 3 न इथं कट घेता येतो, बाम H1 न इथं कट घेता येतो, साल 1 न इथं कट घेता येतो, PVU2 न इथं कट घेता येतो. त्याचबरोबर इथं ओरिसाइट आहे, ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, ROP म्हणजे स्टिम्युलेट दी रिप्लिकेशन साइट आहे. आणि इथं एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे आणि टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे, मार्कर जीन्स इथं आहेत. So restriction sites are Hind 3, Eco R1, BAM H1, SAL 1, PVU2, PST1, CLA1, ORI साइट आहे, ROP साइट आहे आणि अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन आहेत. कशासाठी? एम्पिसिलिन आणि टेट्रासायक्लिन. ROP कोड्स फॉर प्रोटीन इन्व्हॉल्ड इन रिप्लिकेशन ऑफ प्लाझमिड. तर असा हा प्लाझमिड जो आहे तो वाईडली यूज केला जातो जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये, कारण याच्याकडं 8 वेगवेगळ्या एन्झाईमच्या रिस्ट्रिक्शन साइट आहेत. म्हणून या प्लाझमिडचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. इट इज सिक्वेन्स ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन. काय सिक्वेन्स आहे? रिप्लिकेशनचं ओरिजिन होण्यासाठी सिक्वेन्स आहे. इट ऑल्सो कंट्रोल्स द कॉपी नंबर लिंक्ड टू DNA. सो फॉर गेटिंग मेनी कॉपीज टार्गेट DNA, इट शुड बी क्लोनड इन वेक्टर
हुज ओरिजिन सपोर्ट डू टू हाय कॉपी नंबर. भरपूर कॉपीज बनवता येतात, भरपूर कॉपीज आपल्याला बनवता येतात. आता सिलेक्टेबल मार्कर जो आहे त्याच्यामध्ये एम्पिसिलिन रेजिस्टंट जीन आहे, टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे. इट इज अ जीन दॅट हेल्प्स टू सिलेक्ट ट्रान्सफॉर्मंट्स अँड इलिमिनेट द नॉन ट्रान्सफॉर्मंट. याची चर्चा आपल्याला पुढे करायची आहे, त्यावेळी बघू. If piece of DNA is introduced in host bacterium, it is called as transformation. Such bacterium is transformant. If transformation does not take place, it is a non-transform. कोणत्या बॅक्टेरियामध्ये फॉरेन डीएनए गेलाय आणि कोणत्या बॅक्टेरियामध्ये फॉरेन डीएनए इंट्रोड्यूस झाला नाही, ट्रान्सफॉर्मंट आणि नॉन ट्रान्सफॉर्मंट हे चेक करण्यासाठी यांचा वापर आपण करतो, सिलेक्टेबल मार्करचा. पुढं आपल्याला याचा डिटेल स्टडी आहे, त्यावेळी आपण बघूच. इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन मध्ये आपण स्टडी करणार आहे. Selectable markers of E. coli includes genes encoding resistance to antibiotics like ampicillin, chloramphenicol, tetracycline, kanamycin. Normal E. coli cell do not resistant against these antibiotics. सिलेक्टेबल मार्कर असलेल्या सेल्स मध्ये अनेक अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन आहेत, नॉर्मल सेल मध्ये तेवढे नसतात. याच्यामध्ये ज्या क्लोनिंग साइट आहेत किती आहेत, रेकग्नायझेशन साइट किती आहेत, 8 वेगवेगळ्या साइट आहेत. इथं PST1 ची साइट आहे, PVU ची साइट आहे, 1 ची साइट आहे, EcoR1 ची साइट आहे, CLA1 ची साइट आहे, HIND3 ची साइट आहे, BAMH1 ची साइट आहे, SAL1 ची साइट आहे, PVU सेकंड ची साइट आहे. 8 वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन साइट पर्टिक्युलर सिक्वेन्सच्या साइट या प्लाझ्मिड कडे आहेत. More than one recognition site generates several fragments. It complicates the gene cloning. ठीक है. Ligation of aligned DNA is carried out by restriction site present in the one of the two antibiotic resistant gene. Ligation of foreign DNA at BAMH1 site of tetracycline resistant gene in vector PBR322. As a result, recombinant plasmid is formed. If ligation does not occur, it is called as non-recombinant plasmid. म्हणजे रिकॉम्बिनेशन झालं की नाही, ट्रान्सफॉर्मेशन झालं की नाही हे चेक करण्यासाठी हे BAMH1 आहे ना, इथं टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आहे, तो रिमूव्ह केला जातो. इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. तो रिमूव्ह केला जातो आणि मग टेट्रासायक्लिन मध्ये कॉलनी ठेवायच्या, एम्पिसिलिन मध्ये कॉलनी ठेवायच्या आणि चेक करायचं ट्रान्सफॉर्मंट का नॉन ट्रान्सफॉर्मंट कसे सेपरेशन करता येतात, ते सेपरेट करण्यासाठी हे काम केलं जातं. क्लोनिंग साइट वेन फॉरेन डीएनए इन्सर्टेड, आपण आता सांगितलेलंच आहे. फॉरेन डीएनए इज इन्सर्टेड विदिन जीन ऑफ बॅक्टेरिया, दॅट जीन इनएक्टिवेटेड, इट इज कॉल्ड ॲज इन्सर्शनल इनएक्टिवेशन. हेअर रिकॉम्बिनंट प्लाझ्मिड lose tetracycline resistance due to insertion of foreign DNA. When plasmids are introduced into E. coli, 3 types of cells are obtained. इथं दिसतं आपल्याला, हे आपण स्टडी करू सेपरेट. ट्रान्सफॉर्मंट, रिकॉम्बिनंट आणि नॉन रिकॉम्बिनंट. नॉन ट्रान्सफॉर्मंट, ट्रान्सफॉर्मंट विथ नॉन रिकॉम्बिनंट प्लाझमिड आणि विथ रिकॉम्बिनंट प्लाझमिड सेपरेशन करता येईल आपल्याला. इन्सर्शनल इनएक्टिव्हेशन आपल्याला आता स्टडी करायचं आहे.
Dear friends, next article is insertional inactivation. डोनार डीएनए प्लाझ्मिडला जोडल्यानंतर दोघांचं कॉम्बिनेशन होऊन बनणार रिकॉम्बिनंट डीएनए, आर डीएनए, चिमेरिक डीएनए. आणि हे नंतर कॉम्पिटंट होस्ट घेऊन त्या कल्चरमध्ये आपण ॲड केल्यानंतर त्यापैकी काही होस्ट सेल्स ते डीएनए घेतील. किती सेलनी रिकॉम्बिनंट डीएनए घेतलं हे चेक आपल्याला केलं पाहिजे. जेवढ्या सेल्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं त्या सेल्स ट्रान्सफॉर्मंट, आणि ज्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं नसेल ते नॉन ट्रान्सफॉर्मंट सेल्स. मग ट्रान्सफॉर्मंट सेल्स आणि नॉन ट्रान्सफॉर्मंट सेल्स कशा ओळखायच्या? या PBR 322 समजा हा प्लाझ्मिड आहे, एक एक्झाम्पल म्हणून घेऊ आपण. याला आपण डोनार डीएनए जोडलंय आणि मग त्यातला टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन आपण कट करून काढून टाकला. आणि अशा प्रकारचं जे रिकॉम्बिनंट डीएनए आपण बनवलेलं आहे ते नंतर पहिल्या कल्चर मीडियम मध्ये होस्ट सेलच्या सेल्स घ्यायच्या, ई कोलाय सारख्या होस्ट सेल घेतल्या, त्या कल्चर मीडियम मध्ये आपण एम्पिसिलिन टाकलं, अँटीबायोटिक. आता ज्या सेलनी हा जीन घेतला असेल, ट्रान्सफॉर्मंट असतील, त्या सेल जगल्या. ज्या जगल्या त्या ट्रान्सफॉर्मंट सेल्स असतील. नंतर दुसरं कल्चर मीडियम घ्या, ई कोलाय सेलचं कल्चर करा आणि त्याच्यामध्ये टेट्रासायक्लिन सारखं अँटीबायोटिक टाका. ज्या सेलनी तो रिकॉम्बिनंट डीएनए घेतला नसेल त्या सेल जगणार नाहीत. आणि यावरून आपल्याला ज्या सेल जगल्या त्या ट्रान्सफॉर्मंट आणि ज्या सेल जगल्या नाहीत त्या नॉन ट्रान्सफॉर्मंट आहेत हे समजण्यासाठी आपण एम्पिसिलिन, टेट्रासायक्लिन हे जे अँटीबायोटिक रेजिस्टंट जीन वापरतो त्याच्यासाठी आपण हे वापरतो. आणि नॉन ट्रान्सफॉर्मंट आणि ट्रान्सफॉर्मंट हे आपल्याला सेपरेट करता येतात. इन्सर्शनल इनॅक्टिव्हेशन. इनॅक्टिव्हेशन म्हणजे एखादा जीन इनॅक्टिव्ह करा, काढून टाका आणि नवीन एखादा इन्सर्ट करा आणि चेक करा ट्रान्सफॉर्मेशन झालं की नाही झालं. आपण मगाशी जे पाहिलं त्याच्यामध्ये दोन म्हणजे एकतर ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणा आणि ट्रान्सफॉर्मंट मिळतात की नाही याच्यासाठी एक कल्चर घ्या, एम्पिसिलिन टाका, दुसरं कल्चर घ्या, टेट्रासायक्लिन का टाका. दोन दोन वेळा हे काम करण्यापेक्षा एकदाच आपल्याला जर हे काम करायचं असेल, सोपं करायचं असेल तर दुसरी मेथड त्यासाठी यूज केली जाते आणि ती मेथड आता आपण स्टडी करूया. आर्टिफिशियल प्लाझ्मिड आपण बनवला कॅलिफोर्नियामध्ये. प्लाझ्मिड PUC19
प्लाझ्मिड, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या ठिकाणी बनवला एक प्लाझ्मिड. आणि या प्लाझ्मिड मध्ये समजा हा प्लाझ्मिड बनवलाय आपण, त्याचा टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन जो आहे तो कट करून टाकला. टेट्रासायक्लिन जीन कट केला आणि समजा आता इथं प्लाझ्मिड मी दाखवतोय. या प्लाझ्मिड हा पीयूसी प्लाझ्मिड घेतला, त्याचा टेट्रासायक्लिन रेजिस्टंट जीन कट केला आणि कट केल्यानंतर त्या ठिकाणी बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा जो जीन आहे, झेड जीन आहे, आपण मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स मध्ये जीन रेग्युलेशन मध्ये ZYE माहित आहे तुम्हाला. तर तो झेड जीन जो आहे बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा जीन तिथं इन्सर्ट केला आणि त्यानंतर या झेड जीन मध्ये आपला जो डोनार डीएनए आहे तो इन्सर्ट केला. झेड जीनला कट केला आपण आणि त्याच्यामध्ये डोनार डीएनए, अलाइन डीएनए, फॉरेन डीएनए इन्सर्ट केला. आणि इन्सर्ट केल्यानंतर याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं की नाही झालं. आता हा रिकॉम्बिनंट डीएनए बनवला, कल्चर मीडियम घेतलं, त्या कल्चर मीडियम मध्ये समजा ई कोलाय असेल तर ई कोलायचं कल्चर घेतलं. त्या कल्चर मीडियम मध्ये आपण आता चेक करणार आहे की हे झालं की नाही झालं ट्रान्सफॉर्मेशन. आपण आता काय केलं होतं, इथं कल्चर मीडियम घेतलं एक, या कल्चर मध्ये आपण ई कोलाय सेल घेतल्या आणि या सेल पैकी समजा या सेल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंय असं आपण गृहीत धरू. यांनी इथं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि बाकीच्या सेल मध्ये मात्र ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही समजा. तर समजणार कसं, तर बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम जे आहे, बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाइम यक्सगाल नावाच्या सबस्ट्रेट वरती ऍक्ट होईल. बीटा गॅलॅक्टोसाइडेज त्यावर ऍक्ट होतं आणि यामुळं त्या कॉलनीला ब्ल्यू कलर येतो. मग ज्या कॉलनी ब्ल्यू कलरच्या दिसतील तुम्हाला या कल्चर मध्ये, त्या सेल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालेलं नाही, नो ट्रान्सफॉर्मेशन. आणि ज्या सेलना ब्ल्यू कलर आला नसेल याचा अर्थ त्या ट्रान्सफॉर्मंट सेल्स आहेत, कारण आपण त्या सेल मधला बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा जीन कट केलाय आणि त्यामुळं बीटा गॅलॅक्टोसाइडेज बनणारच नाही आणि त्यामुळं यक्सगाल बरोबर रिॲक्शन होणार नाही आणि त्यामुळं कॉलनीजना कलर येणार नाही, ब्ल्यू कलर येणार नाही. अशा प्रकारे इन्सर्शनल इनएक्टिवेशनची प्रोसेस आपण करतो
आणि त्यावरून आपल्याला समजतं की जीन फॉरेन डीएनए किती सेलनी घेतला आणि किती सेलनी घेतला नाही हे आयडेंटिफाय करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. त्या मेथडला म्हणायचं इन्सर्शनल इनॲक्टिव्हेशन. आणि इथं आपण ती प्रोसिजर केलेली आहे पहा. काय काय केलं? टेट्रासायक्लिनचा जीन काढून टाकला प्लाझ्मिड मधला, तिथं झेड जीन जोडला आणि झेड जीनला कट करून त्याच्यामध्ये आपण डोनार डीएनए जोडला आणि रिकॉम्बिनंट डीएनए बनवलं. आणि ते रिकॉम्बिनंट डीएनए ॲम्प्लिफाय करून पाहिजे तेवढ्या कॉपीज करून नंतर बॅक्टेरिया ई कोलाय सारख्या बॅक्टेरियाचं कल्चर घेतलं आणि किती सेलनी तो डीएनए घेतलाय, किती सेलनी तो डीएनए घेतलाय आणि किती सेलनी तो रिकॉम्बिनंट डीएनए जो आहे तो घेतला नाही हे चेक करण्याचं काम आपण केलेलं आहे. डिस्क्रिप्शन तेच आहे. आता इथं जर यामध्ये पाहिलं तर काही सेल्स कलर्ड दिसतात, ब्ल्यू कलर आलेला दिसतोय काही सेलला आणि काही सेलला कलर आला नाही. ज्या सेल्सना कलर आला त्या ठिकाणी बीटा गॅलॅक्टोसाइडेज एन्झाईम तयार झालाय, म्हणजे बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा जीन इंटॅक्ट राहिलाय. तिथं रिकॉम्बिनंट डीएनए तयारच नाहीये, आलंच नाही, घेतलंच नाही सेलनी त्या, आणि एक्स गाल बरोबर त्यामुळे रिॲक्शन झाली आणि ब्ल्यू कलर आला. परंतु ज्या सेलमध्ये बीटा गॅलॅक्टोसाइडेजचा जीन कट केलेला आणि त्यात इन्सर्ट केला डोनार डीएनए, तिथं बीटा गॅलॅक्टोसाइडेज उपलब्ध होणार नाही त्या सेल्समध्ये आणि त्यामुळं एक्स गाल बरोबर सबस्ट्रेट बरोबर रिॲक्शन होणार नाही आणि कलर येणार नाही. म्हणजे त्या कलर न आलेल्या ट्रान्सफॉर्मंट सेल झाल्या आणि कलर्ड सेल ज्या दिसतात, ब्ल्यू कलर्ड सेल ज्या दिसतात त्या नॉन ट्रान्सफॉर्मंट सेल्स आहेत.